रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले. योगेंद्र थोरात हे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांना मलिदा खाण्याची सवय लागली आहे. थोरात हे आज जरी आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्यावर टीका करत असले तरी थोरात याने मागील वेळेस इंद्रिस नाईकवडी यांच्या पाया पडूनच त्यांनी मिरजेत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं होतं हे त्यांनी विसरू नये. पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेले योगेंद्र थोरात लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या निवडणुकीत लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे असा आरोप श्वेतपद्म कांबळे यांनी केलाय. कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी ते विविध पक्षात आतापर्यंत गेलेले आहेत. माजी नगरसेविका स्वाती पारधी यांचं समर्थन करत असल्याचे थोरात हे दाखवत असले तरी थोरात यांनीच आतापर्यंत स्वाती पारधी यांना त्रास दिला आहे. तुमच्याकडे पैसे नाही असं सांगून योगेंद्र थोरात यांनी स्वाती पारधी यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रभाग क्रमांक 20 मधील त्यांच्या पॅनलमध्ये घेतलं नव्हतं. उलट आमदार इंद्रिस नाईकवडी यांनी माजी नगरसेविका स्वाती पारधी यांना विकास निधी उपलब्ध करून दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये थोरात यांच्या कुटुंबाचं काय योगदान आहे असा संतप्त सवाल उपस्थित करून श्वेतपद्म कांबळे पुढे म्हणाले, योगेंद्र थोरात हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे अन्य कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना धमकी देऊन ते कॉन्ट्रॅक्ट मिळवत असतात. शिवाय पुणे येथील जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना योगेंद्र थोरात यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे असा गंभीर आरोपही श्वेतपद्म कांबळे यांनी केला आहे. काल सांगली महापालिकेमध्ये एक प्रभाग क्रमांक 20 मधले 2 माजी नगरसेवक बाबासाहेबांच्या फोटोच्या खाली आंदोलनात बसले असा एक आव आणला होता. मी त्या दोघांनाही सांगू इच्छितो की त्यातल्या त्यात योगेंद्र थोरात नावाच्या एका व्यक्तीला मी सांगू इच्छितो, लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या ज्या गरजा तुझ्या चालू आहेत त्या निवडणुकीत लोकांनी उत्तर देऊन पूर्ण केलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तू निवडणुकीत पराभूत झाल्या कारणाने वैफल्यग्रस्त झालेला आहेस. ज्या इंद्रिस नाईकवडींच्यावर तू टीका करतोयस, प्रभाग क्रमांक 20 मधली निवडणूक मॅन्युप्युलेट करून आम्ही निवडून आलो असा तू आव आणतोयस, त्याच इंद्रिस नाईकवडींच्या पायाला धरून तू मिरजेत पदार्पण केलं होतं. इंद्रिस नाईकवडींच्याच हातापाया जोडून तू प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं होतं. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर त्याच परत इंद्रिस नाईकवडींच्या जवळ जाऊन तू बसला होतास आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटामध्ये तू प्रवेश केला होता. त्यानंतर शेवटी तू कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणानं तुला त्या कॉन्ट्रॅक्टरचा आणि रस्त्याचा मलिदा खायची घाण सवय आहे हे सगळ्या प्रभाग क्रमांक 20 मधल्या जनतेला माहिती आहे. आणि मग तुला परत भाजपमध्ये प्रवेश करायला लागला. पालकमंत्र्यांच्या जवळ जायच्या परिस्थिती तुझ्यावर का निर्माण झाली? कारण की तुझ्या पोटापाण्याचा विषय मोठा होता. स्वाती पारधींचा जर तुला एवढाच कोळका येत होता तर 5 वर्ष स्वातीताई पारधींना तुम्ही किती त्रास दिलाय हे पारधीताईंनी बऱ्याच लोकांना बोलून दाखवले. एवढंच जर विषय होता, स्वाती पारधींना तुम्ही का असं बोलला की तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही पैसे देऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला पॅनेलमध्ये घेणार नाही. राहिली गोष्ट एसटीच्या सीट संदर्भात तुमचा जो काही गोडबंगाल तुम्ही पुण्यात जाऊन कशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या समोर रडत होता, त्या अधिकाऱ्यांना अॅट्रॉसिटीच्या धमक्या देत होता, ह्या सगळ्या गोष्टी मिरज ते पुणे पोचण्यामध्ये लय वेळ लागतोय अशातला भाग नाही. सगळ्या गोष्टी आमच्या ज्ञानात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जर तू बाबासाहेबांच्या फोटोखाली बसून आंदोलन करतोय असं लोकांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतोय, त्याच बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी तुम्ही काय योगदान दिलंय? बाबासाहेबांच्या चळवळीसाठी तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमचं काय योगदान आहे? मला फक्त एवढंच तुला एक गोष्ट सांगायची आहे, बाबासाहेबांनी रोटी बेटी व्यवहार करा हे फार पूर्वी सांगितलं होतं. जर विनोद कोळीच्या मिसेस अश्विनी कांबळे असतील तर तुझ्या पोराचं लग्न त्यांच्या पोरगीशी करायला तुझे हरकत नसावी. रोटी बेटी व्यवहार व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा होती. असा प्रश्न मी तुला विचारतोय. दुसरी गोष्ट म्हणजे वार्डात लोकांना वेटीस धरायचं, ज्या ज्या लोकांकडे जायचं, तुम्ही मला मतदान केलं नाही, तुमच्या दारातले मी रस्ते करत नाही. तुझ्याकडे वार्डातला कुठलाही व्यक्ती रस्ता करा म्हणून आला नव्हता. तू स्वतः एक ठेकेदार आहेस. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना दमदाटी करून, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना अधिकाऱ्यांना दमदाटी करून ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचं धंदे करतोस.
ह्या सगळ्या गोष्टी प्रभागातील जनतेला माहिती आहेत. एवढंच मी या ठिकाणी तुला आव्हान करतो की तुझ्यात अजून एकदा आम्ही सांगतो, तुझ्यात खरी धमक आहे आणि स्वतःला जर तू मर्द म्हणत असशील तर प्रामाणिकपणे निवडणूक लढव आणि निवडून ये आणि मग आम्हाला उत्तर दे. हेच मी या ठिकाणी सांगतो तुला. तू वार्डात एवढाच लोकप्रसिद्ध आहेस असं जर सांगत असशील तर प्रभाग क्रमांक 20 मधली जनता PWला अर्ज करते तुझ्या विरोधात की तू चांगला रस्ता करत आणि लोकांना वेठीस धरण्याचं काम करतोस. स्वाती पारधींवर किती अन्याय झाला. ज्या वेळेला अन्याय झाला त्यावेळी इद्रिस नायकोडींनीच त्यांना जवळ घेऊन त्यांना इद्रिस नायकोडींनीच फंड्स दिले. कृष्णा घाटावर 50 लाख रुपयाचे कॉन्क्रीट रस्ते, अंतर्गत रस्ते करायचं त्यांना फंड इद्रिस नायकोडींनीच दिला होता. त्यावेळेला तुम्हाला इद्रिस नायकोडींचा वैर जाणवलं नाही का हो, असा सवाल आहे माझा.